चाललोय सोलापूरला. तर आपण बघू शकता आता मी निघालोय इथे आपल्या रोडच्या इथे आहे. हा पाठीमागं आपला सिग्नल बघू शकता. आणि इकडे आपला पुढे पंचर चाललेत. हे मनोरलचा ब्रिज आहे. आणि फायनली आपण कर्जत स्टेशनला पोचलोय. बघू शकता. इथून जाऊया आता CST पकडू. CSTला जाऊया. जाऊया ना. कुठे जाऊया? अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला. तो काय तुम्ही बघू शकता आपली CST ट्रेन आलेली आहे. तर आपण आता इथून जाऊया डायरेक्ट. जाऊया ना. कुठला आडा बघूया इथं खाली आहे पूर्ण. तो गाईज आम्ही आता चढलो ट्रेनमध्ये. सो आपल्यासोबत आहेच संदीप आहे. गेटवरती उभे आहेत. एक नंबर. मस्त मस्त एक नंबर. आणि काही तुम्हाला सांगायचं झालं तर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. तर कसा वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे काही होईल पुढे ते तुम्हाला मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर बघूया चला. आणि हा आहे आपला चिंचपोकली स्टेशन. हो भाई काय झालं माहिती आहे. आम्ही घरातून येत निघालो. त्यामुळं आता चाललोय दादरला परत. पंडित बंदरावरून परत दादरला चाललो. तर आता बघूया तिकडे जाऊन परत कारण की इथे आम्हाला 5 मिनटं बाकी होती तिकडे पोहोचायला CSTला. तर बघूया चला. हे बघा दादा ह्या शिडीने आपण वरती जाऊया. बघू शकता दादर स्टेशन. या साईडला पायरीने जायचं वरती आहे. तिथून हो काही ट्रेन आलेली आहे आपली. आणि आता आपण बघूया इथून बघूया आपला चला. किती आहे स्त्री ना. ही आपली ट्रेन आहे. ट्रेन आहे आणि बुकिंग करणारे आमचे अक्षय पवार आहेत. अक्षय पवार आमची ट्रेन बुक केलेली आहे. आणि ॲक्च्युली काय माहिती आहे भावनो, हा जो अक्षय आहे ना त्यांनी आपली सीट बुकिंग केली आहे S3ची. तर चला बघूया आता सीट नंबर वगैरे कुठे भेटते ते. सीट वगैरे बघूया आता कुठे आहे ते. गाडी तर चला बघूया आता. इकडं फायनली ट्रेन सुटलेली आहे. आता आम्ही बसलोय वरनं. ते मयूर आहेत, अक्षय आहेत, संदीप आहे. आता चला जाऊया आता डायरेक्ट आपलं इकडे अक्कलकोटला भेटूया सोलापूरला. तर आता आम्ही जरा आराम करतोय. तर आता भेटू सकाळी डायरेक्ट. आम्ही फायनली मुंबईत पोहोचले. आता बोलतो घाटकोपरला.
200 रुपये सीट 200 रुपये नाही एवढं जास्त होतं. तुम्हाला सोडतो सीट, दुसरं सीट वगैरे घेत नाही. आम्ही आता उतरलो आहे सोलापूरला. आपण चौघांना आरामात बसतो. इथून आता बस किंवा रिक्षाने जाऊ. इथून मला वाटतं एक दीड तास लागेल. फ्रेश होऊन निघालोय दर्शनासाठी. आता जातोय, दर्शन घेऊन येतो. कशा प्रकारे दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करेन. तिथं पुढे इथूनच ना, हा इथूनच आतमध्ये. असं नाही, असं नाही. सियाचा हात नाही लागला रे. अच्छा. मी समर्थ महाराज की जय. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे त्याला दर्शनाला. हा भयंकर गर्दी आहे. हा हा भयंकर गर्दी. आम्ही निघतोय तिथे मठामध्ये दुसऱ्या. आता स्वामींचं दर्शन झालं आहे. आता चाललो आहे गुरुमंदिराकडे आणि मठ पण आहे तिथे. तर बघूया आता कसं आहे ते. दुकानं बघू शकता इकडे अशा प्रकारे आहेत. आणि आता इथे मठामध्ये जाऊया, बघूया कसं आहे ते.
बघू शकता. राम मंदिर इकडे आहे वाटतं. राम मंदिर आहे इथे. राम मंदिर आहे. आज रामनवमी पण आहे. बघू शकता तुम्ही रामाचं मंदिर अप्रतिम आहे. इकडे गोशाळा आहे. इकडे बघू शकता. एक मस्त मंदिर आहे. खूप मस्तच वाटते. सो गाईज हे आहे समाधी मठ स्वामी समर्थांचं. इथे याच्या पाठीमागं त्याचं वर्षच आहे. 5वी वर्ष. तर तिकडे आपण जाऊया. मी तुम्हाला दाखवतो. मंदिर बघू शकतो तुम्ही. अरे भैया जावा आतमध्ये जावा. महाराजांचे वापरलेले वस्तू आहेत बघा. जावा सगळ्याजण जावा आतमध्ये. ते महाराजांनी ज्या ज्या वस्तू वापरलेल्या त्या इथे आतमध्ये आहेत. त्यांचा व्हिडिओ काढलेला नाही. हे त्यांच्या वंशजाचं घर आहे स्वामी समर्थांचा. बघू शकता. इथे त्यांच्या पादुका वगैरे. महाराजांचे 1857 साली नवरात्र महोत्सवात अक्कलकोटमध्ये खंडोबा मंदिरामध्ये आगमन झाले. तेव्हा चोडप्पा महाराज व स्वामी महाराज यांची प्रथम भेट झाली. मग स्वामींनी या पादुका चोडप्पा महाराजांना दिले. हे पादुका श्री सुधाकर रामचंद्र पुजारी चोडप्पा महाराजांचे 5वे वंशज आहेत. त्यांच्या घरी भक्ताच्या दर्शनासाठी ठेवलेले आहेत. आपण त्या मठामध्ये दर्शन घेऊ तिकडे का बस स्टॉपच्या साईडला. आज रामनवमी असल्यामुळे इथे कार्यक्रम जोराने चालले आहेत.